श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट माझे बोलणे ऐक. बाळा, जर सर्व काही तुमच्या विरोधात चालत असले तर हे विचार करण्याचे धाडस तुम्हाला असले पाहिजे की एक दिवस सगळे काही ठीक होईल. तुमचा एक सकारात्मक विचार 100 अडचणीपासून तुम्हाला चिंतामुक्त करू शकतो. म्हणून बाळांनो, अशा वेळी विचारांची गर्दी तुम्ही कमी कराच. स्वामी म्हणतात, बाळांनो, केव्हा पण कमवणे कठीण नसते, कठीण असते ते जगणे आणि टिकून ठेवणे. हे लक्षात घे बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात कोण कसं वागले या विचाराने स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यापेक्षा आपण कसे वागायचे याचा विचार करा. आणि बाळा, कधी स्वतःला एकटे समजू नका. मी दिसत नसलो तरी सावलीसारखे कायम तुमच्या पाठीशी असतो. फक्त तुझे कर्म चांगले ठेव, मग बघ चमत्कार. बाळा, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाचे मनाचा मोठेपणा असावा लागतो. बाळा, काही वेळा गोष्टी माणसाच्या मनाविरुद्ध घडल्या की माणूस देवाला दोष देतो. अरे, पण त्या वेड्या माणसांना कळत नाही की देव तुमचे वाईट करील का. अरे बाळांनो, परमेश्वर तुमची परीक्षा पाहत असतो. समजले का. स्वामी म्हणतात, स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असला की कोण काय बोलते याने काही फरक पडत नसतो. लोकांना काय, त्यांची मतं त्यांच्या मूडप्रमाणे बदलतात. बाळा, जीवनात खडतर प्रवास आनंदाने केला तरच आपल्याला पुढचा टप्पा गाठावा लागतो. स्वामी म्हणतात, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नसतो, तर माणूस तेव्हा खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. हीच खरी वस्तुस्थिती आहे. बाळा, स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्या. स्वामी म्हणतात, उंचावरून पडण्याला खचणे नाही म्हणून, तर जो स्वतःच्या भविष्यासाठी जिद्दीने सामना करायला तयार असतो त्याला परिस्थिती खचू शकत नाही. आणि बाळा, हे बघा, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरानेच मिळतात. फक्त संयम ठेवायला लागतो. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझे अर्धवट स्वप्न पूर्ण करायला आलो आहे. फक्त श्रद्धेचा दिवा विझून देऊ नकोस. एकदा मनापासून